भोमक्या या कथेचे लेखक सुप्रसिद्ध साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 रोजी झाला. मृत्यू 1969. शाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार म्हणून ते सर्व परिचित आहेत. अकलेची गोष्ट, माझी मुंबई, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक, देशभक्त घोटाळे, लोकमंत्र्यांचा दौरा इत्यादी लोकनाट्ये, बरबाद्या कंजारी, चिरानगरीची भूतं, निखारा, नवत, फरारी, पिसाळलेला माणूस, खुळवाडी, गजाआड इत्यादी कथासंग्रह, वारणेचा वाघ, फकीरा, रत्ना, गुलाम, चंदन, मथुरा, माकडीचा माळ, वैजयंता, वैर, पाझर इत्यादी कादंबऱ्या आणि माझा रसियाचा प्रवास हे त्यांचं गाजलेलं प्रवास वर्णन. प्रस्तुत कथेत दारिद्र्यग्रस्त व अन्यायग्रस्त भोमक्याचे जीवन चित्रित झालेले आहे. भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांच्या डोकीत भारतीय गुलामगिरीने आणि दारिद्र्याने घातलेला धोंडा म्हणजे भोमक्या होय. चला तर मग ही कथा ऐकूया. डॉक्टर वृंदा देशपांडे, सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद यांच्या आवाजात. भोमक्या, तुझं नाव भोमक्याच ना? हरी ते माले काय ठाऊक. तुला मुलं किती आहेत? 2. हरी तुझी बायको कुठं आहे? हरी माले माहीत नाही. तुझं लग्न कधी झालं? हरी माले माहीत नाही. आम्ही भोमक्याला प्रश्न विचारित त्याच्या भोवती गर्दी करून बसत असू आणि भोमक्या भेकड हास्य करीत उत्तर देत असे. तोही आम्हाबरोबर अमरावती तुरुंगात एक कैदी होता. अगदी घरवशासारखा रंग, ठेंगू पण थोडं लठ्ठ शरीर, आखूड किडकिडीत पाय, मोठं नगाऱ्यासारखं पोट, तेही बेडकाच्या पोटासारखं ढिळढिळीत. तो उभा राहिला म्हणजे भोपळ्यात काटक्या रोवल्याप्रमाणे त्याचे पाय दिसत. डोकीला जटा, उंचच्या उंच हातभर लांब टोपी आणि तेवढीच लांब दाढी. नेसायला फक्त एक लंगोटी. चेहऱ्यावर सर्वत्र केसच केस, फक्त डोळे तेवढे दिसत. तो तालबद्ध चाले आणि चालताना त्याचं सर्वांग थरथरत असे. जेलचं जेवण येईपर्यंत तो खिन्न होऊन बसे. तोपर्यंत तो कोणाशीच बोलत नसे आणि एकदा का जेवण आलं की उठून गप्प जेवण करी. मग मात्र त्याची वाचा उघडल्यासारखी होई. मग तो चेकाळून गप्पा ठोकी अथवा आपल्या भसाड्या आवाजात नामस्मरण करू लागे. त्याचा आवाज म्हणजे पिसाळलेल्या वाघाचं गुरगुरणंच वाटे. त्याच्या बोलण्याची आम्ही आतुरतेनं वाट पाहत बसत असू. तो क्वचितच बोले, त्यामुळं आम्हाला फार वाईट वाटे. एखादे वेळी तो जरा बोलला की सारा तुरुंग खदखदा हसायचा. पण स्वारी बोलत नसे. लहर आली की त्याचा अभंग सुरू होई. ठाईचं बसुनी करा एक चित्त, दुमदुमली पंढरी, नामा म्हणे तुकाराम तुकाराम, जनाबाई मुक्ताबाई भागूबाई राधाबाई, तुका म्हणे इथं असावा जातीचा, एरा गबाळाचं काम नाही. मग सर्व कैदी हसत बोलत बसायचे. भोमक्या साऱ्यांना फार फार आवडे. सर्व कैदी 2 रांगांनी उभे राहत आणि मग तुरुंगाधिकारी मिस्टर घोटाळे आमची पाहणी करत. तेव्हा सर्व कैदी आपल्या त्यांना तक्रारी सांगत. एकदा आमची रांग उभी होती. भोमक्या माझ्या शेजारी उभा होता. घोटाळे ऐटीत इकडं तिकडं पाहत निघाला. साहेब, भोमक्या खाकरून घसा साफ करीत म्हणाला. का? काय रे? घोटाळेनं उभं राहून पृच्छा केली.
मी असा भोपळ्यासारखा किती दिवस उघडा भोमक्यानं तक्रार गुदरली. सर्व कैदी हसू लागले. म्हणजे काय रे? घोटाळेनं विचारलं. नवं, मी घरावर भोपळा पिकल्यासारखा पिकू लागलोय. माझा रंग काळा होता तो पिवळा होतोय साहेब, भोमक्या म्हणाला. मला हसू आवरेना. सर्वत्र हास्य कल्लोळ उठला. जो तो आपलं हसणं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु जमत नव्हतं. भोमक्या मात्र निर्विकार चेहरा करून स्थितप्रज्ञासारखा उभा होता आणि घोटाळे कावराबावरा होऊन माकडाप्रमाणे पाहत होता. त्याला काहीच कळत नव्हतं. काही कैदी आपल्या गुडघ्यावर हात देऊन हसत होते. घोटाळे गोंधळून गेला. त्याला कैद्यांची चीड आली. तो संतापला. खामोश! घोटाळे मोठ्यानं ओरडला आणि लष्करी ऐटीत मागे हटला. पण त्याचा पाय घसरून तो आदळला आणि भोमक्याही हसू लागला. त्यानं मांजरासारखा जबडा पसरला आणि जांभया दिल्याप्रमाणे तो करू लागला. त्याच्या त्या हसत्या अवताराकडं पाहून पुन्हा हास्यकल्लोळ उठला. घोटाळे बिथरला. मी म्हणतो खामोश! घोटाळे ओरडला. सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. हां, काय रे? घोटाळ्यानं भोमक्याला सवाल केला. माले अंगात घालाय काय द्या जी. ऑफिसमध्ये काय जप्त केलेलं आहे का? माझा एक ताऱ्या ठेवून घेतलाय, बाकी कपडे नव्हते. मग काय घेणार? ही लंगोटी काय त्यांनी घेतली नाही. आणि घेऊन तरी काय करणार ते? भोमक्यानं आपल्या लंगोटीकडं बोट करून म्हणलं. पुन्हा सर्वत्र हसं उफाळलं आणि घोटाळे रागारागानं चालता झाला. थोड्याच वेळात एक वॉर्डन आला. त्यानं एक चड्डी आणि बंडी आणून दिली. भोमक्याला आनंद झाला. जन्मात कधी त्याला नवी करकरीत चड्डी बंडी मिळालीच नव्हती. मावले, ही लंगोटी आता फेकतो, तो पुटपुटला. 6ची घंटा झाली. आम्ही बराकीत बंद होण्याची वाट पाहत होतो. बंद होणं आम्हा सर्वांना मुळीच आवडत नसे, पण त्याशिवाय गत्यंतर नसे. आम्ही बंद झालो. भोमक्या काखेत चड्डी बंडी घेऊन आत आला. त्याला ती अंगात घालण्याची घाईच झाली होती. आज तो खुश दिसत होता. त्यानं आपला पोशाख बदलण्याचं काम सुरू केलं. माझं किंवा कोणाचं लक्ष तिकडं नव्हतं. पाटील, हे माले कसं दिसतं? भोमक्यानं मला विचारलं आणि पुन्हा हास्याचे फवारे उडाले. कैदी लोळू लागले. भोमक्याची बंडी त्याच्या छातीत तंग बसली होती. लहान मुलीची चोळी एखाद्या मोठ्या बाईनं घातल्यासारखी ती दिसत होती. त्यामुळे त्याला खोडा घातल्यासारखं होऊन तो आपले हात वर करून उभा होता. खाली चड्डीनंही तोच प्रकार केला होता. तिनंही त्याच्या मांड्यांना घट्ट मिठी मारली होती. भोमक्याला कोलदांडा बसल्यासारखं झालं होतं. वाघरीत ससा अडकावा तसा तो अडकला होता. त्याला श्वास घेणं जड झालं आणि तो गिरक्या घेऊ लागला. सभोवती कैदी हसत लोळत होते. एखाद्या मांजरानं दुधाच्या आशेनं गाडग्यात डोकं घालावं आणि शेवटी त्याचं मुंडकं अडकून बसावं तसा भोमक्या अडकला होता. थोड्या वेळानं तो खाली कोसळून पडला आणि धडपडू लागला. दम कोंडून तो कण्हू लागला. परिस्थिती खरोखरच बिघडली असून भोमक्या धोक्यात आहे हे जेव्हा सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा 2 पठाण कैदी उठले. खाटकानं बकऱ्याची सागळ उपसल्याप्रमाणे भोमक्या अंगातील बंडी त्यांनी उपसून काढली. दुसऱ्या दोघांनी त्याची चड्डी उपसली. भोमक्याची मुक्तता झाली. त्यानं सुटकेचा निश्वास टाकला. तो दीर्घ धापा टाकीत पडून राहिला. त्याचं ते प्रचंड पोट मंद गतीनं एखाद्या भात्यासारखं उठबस करू लागलं. त्याच्या डोळ्यात निराशा भरली. आम्हा कैद्यांचं हसं पळून गेलं. ज्या खोलीत भारताचे माजी गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालचारी हे एकेकाळी शांत चित्तानं भारतीय उन्नतीचं आणि पुरातन संस्कृतीचे ग्रंथ वाचित होते, त्याच खोलीत
भारतीय संस्कृतीचा वारसदार भोमक्या निपचित पडला होता. चड्डीबंडीनं त्याची खोड मोडली होती. बाहेर अंधार नाचत होता. भकास तुरुंगाच्या भिंती पहारा देत उभ्या होत्या. सर्व काही बंद झालं होतं. जणू निसर्गाची सर्व हालचालसुद्धा तेथे बंद पडली होती. तेथे बोलणं बंद होतं, चालणं बंद होतं, गाणं बंद होतं. तेथे नजरेचं धावणंही बंद होतं. सर्व स्थिरचर बंद होतं. फक्त कठोरता, दहशत, भेसूरता, क्रूरता यांचंच साम्राज्य नांदत होतं. त्या भयाण भिंतीच्या कपच्यात हजारो जीव निर्बल पडले होते. तेथे बालकांचं कोमल रडणं, स्त्रियांचं मधुर बोलणं, पाखरांचं किलबिलणं अथवा कोंबड्याचं आरवणं ऐकू येणं शक्य नव्हतं. तासातासाला 60 कैदी ऑलबेल अशी कर्कश आरोळी ऐकू यायची. जेलच्या मध्यभागी असलेल्या मनोऱ्यावर प्रचंड घंटा दणाणत होती. तिचा आवाज दूरपर्यंत जात होता. बराकीच्या बाहेर व्हरांड्यात पहारेकरी आपले पाय आपटीत पहारा करीत होता. सर्व कैदी निर्धास्त निजले होते. काही जण तालबद्ध घोरत होते. पाटील, तुम्हाला निजका येत नाही? भोमक्यानं प्रचंड जांभई देऊन मला प्रश्न केला. नाही, मी विचारात पडलो आहे, मी उत्तरलो. माले पण नीज येत नाही, त्यानं तक्रार केली. भोमक्या, तू जेलात कसा आलासा? मी विचारलं. त्यानं एक दीर्घ निश्वास सोडला. तुम्ही कसे आले? त्यानं मला उलट सवाल केला. मला पोलिसानं आणलं म्हणून मी आलो, मी म्हणालो. तुम्हाला जसं आणलं तसंच माले पण आणलं तिने. नंतर त्यानं आपला संपूर्ण इतिहास सांगितला. परंतु आपली जात कोणती, आपलं गाव कोणतं, आपल्या बापाचं नाव काय यापैकी काहीच त्याला सांगता येत नव्हतं. भोमक्या माणूस होता आणि त्याच्या शरीराची ओबडधोबड बेढब रचना हीच मुळी प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली वावरणाऱ्या समाजाचं अंतरंग टाहो फोडून जाहीर करत होती. त्यानं कामगार होण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत दौड मारून प्रत्येक ठिकाणी कामाचा शोध केला. जेथे जेथे त्याला जाता आलं तेथे तेथे तो गेला, पण त्याला काम मिळालं नाही. त्याची दरिद्री आकृती पाहूनच त्याला उपेक्षेनं हाकलून लावण्यात आलं. मग तो भीक मागू लागला. दारोदार जाऊन भाकरी मागू लागला. भाकरी मागून जगू लागला. काही ठिकाणी तो कपडेही मागून घेऊ लागला. काही काळ त्याचं ठीक चाललं. पण त्याच्या लक्षात आलं की आपण कपडे मागून चूक करीत आहोत. कारण जेव्हापासून मागून मिळालेले कपडे तो आपल्या अंगावर घालू लागला, तेव्हापासून ते कपडे फाटून जाईपर्यंत त्याच्यावर कठीण प्रसंग येऊ लागला. ज्या त्या दारात लोक त्याला खालवर पाहू लागले. चांगला कापला तर तुझे 2 होतील, काम कर. तुला हातपाय नाही, झोकात कपडे करून भीक मागतोस, जा पुढं. असे नाना तऱ्हेचे लोक प्रश्न करू लागले आणि त्यामुळं त्याच्या पोटावर कठीण प्रसंग येऊन तो उपाशी मरू लागला. आपण जितके दळभद्री राहू तितके आपण जास्त दिवस जगू, नाही तर मरून जाऊ. आपल्याला कोणीही रोटी देणार नाही, मग हे कपडे कशाला घाला? आणि जर हे पोट भरायचं आहे तर अंगभर कापड नसलं म्हणून काय झालं? कापड मागून अंगावर घालावं तर भाकरी मिळणार नाही, आणि भाकरी मिळवायची तर कपडे चालणार नाहीत. आपण दोहोतून एक पसंत केलं पाहिजे. दोन्हीही आपण उपभोगू शकत नाही, कारण आपण भिकारी आहोत. जर आपण माणसाप्रमाणे माणूस असतो तर नक्कीच आपल्याला काम मिळालं असतं. पण आपण माणूसच नाही, म्हणून तर आपल्याला काम नाही, आणि काम नाही म्हणून अन्न नाही, आणि अन्न नाही म्हणून आपण भीक मागतो, आणि भीक मागायची तर मग कपडे कशाला? भिकारी का कपडे वापरतो?
मग त्याला कोण भीक घालील? त्यानं नागडं उघडंच राहिलं पाहिजे. भोमक्या विचार करीत फिरत होता. त्यानं एक जर्मली पातेलं मिळवलं, त्याला भोक पाडून त्यात दांडी घातली आणि एक तार लावून त्याचा ताऱ्या केला. मनात येईल व जे कुठं ऐकलं असेल ते तो जमेल तसं गाऊ लागला. दिवसभर भीक मागून संध्याकाळी एका धर्मशाळेत राहू लागला. एका लग्नाच्या जेवणात भोमक्याला एके दिवशी पुष्कळ जेवण मिळालं. ते घेऊन तो त्या धर्मशाळेत येऊन बसला होता. अंधार गडद पडला होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. तो अधाशाप्रमाणे चाचपून ते अन्न पोटात भरीत होता. तिथे दिवा नव्हता, पाणी नव्हतं, कोणीही नव्हतं. फक्त त्याच्या तोंडाची मचमच होत होती. तो रंगात येऊन खात होता. मला थोडी भाकरी देता का? एका स्त्रीचा आवाज आला. ए, कोण तू? भोमक्यानं अंधारात डोळे फाडून पाहत विचारलं. मी भिकारी आहे. हो, पण गडी माणूस का बायको? त्यानं आपल्या जबड्याची धावपळ थांबवून प्रश्न केला आणि तसाच तो स्तब्धपणं उत्तराची वाट पाहत राहिला. बायको माणूस? भोमक्या पुटपुटला. त्याच्यानं पुढं बोलवेना, कारण ए, जा, काम कर, असं तो म्हणू शकत नव्हता. त्यानं विचार केला आणि भाताची एक बचक भरली. ए, कुठं आहेस तू? तो गुरगुरला. मी इथं आहे, वाढा. त्यानं भात दिला. त्यांची जेवणं झाली. ए, तुझं नाव काय? भोमक्यानं विचारलं. सुंद्री. तुला आज काहीच मिळालं नाही? नाही, सुंद्री म्हणाली. बरं, उद्यापासून माझ्याबरोबर येशील? हो हो, पण तुमचं नाव? माझं नाव भोमक्या, नीज आता. त्या दिवसापासून भोमक्या आणि सुंद्री भीक मागू लागली. एकदा भोमक्या एका धर्मशाळेत उतरला. दिवस थंडीचे होते. सुंद्रीला आणि मुलांना धर्मशाळेत ठेवून तो एकटाच बाहेर पडला. त्यानं ताऱ्याची तार चढवून दिली. थंडीनं कुडकुडत तो भीक मागू लागला. त्याचा अभंग सुरू झाला. थंडीचे त्याला चटके बसत होते. पातेल्याचा ताऱ्या बरळत होता आणि तोंडाला येईल त्या देवाची तो नावं घेत होता. एका घरातून एक श्रीमंत माणूस बाहेर आला. त्यानं भोमक्याला तो भयंकर अवतार निरखून पाहिला आणि कनवटीचे 2 पैसे काढून दिले. भोमक्याला आनंद झाला. त्यानं त्या धनिकाला धन्यवाद दिले. पुढे भोमक्या रोज आपल्या भिक्षेची सुरुवात त्या दयाळू गृहस्थाच्या दारातून करू लागला. 1, 2 आणि 3 दिवस गेले. 4थ्या दिवशी तो दयाळू माणूस एकदम निर्दय बनला. त्यानं चिडून भोमक्याला लाथ मारली आणि जर पुन्हा इथं पाय ठेवशील तर ठार मारीन, अशी धमकी दिली. भोमक्याला त्या माणसाबद्दल आश्चर्य वाटलं. त्यानं त्या दारात कधीच जायचं नाही असं ठरवलं आणि त्या दिवसाच्या प्रकारानंतर दुसऱ्याच दिवशी भोमक्यावर भयंकर प्रसंग आला. भोमक्या भीक मागून आला होता. सुंद्री आणि त्याची ती 2 मुलं बसली होती. त्यांना आनंद झाला होता. रोज जेव्हा भोमक्या भिक्षेहून येई तेव्हा त्यांना आनंद होई, कारण तो 12 घरचे 12 प्रकार आणि ते आपल्या कच्च्या बच्चांना देई. आजही त्यानं पुष्कळ काही आणलं होतं. तो झोळीत हात घालून एक एक वस्तू त्यांना काढून देत होता. पोरं मिटक्या मारीत खात होती. अंधार पडत होता. रात्र जणू डोळेच झाकत होती. सर्व काही अंधाराच्या उदरात विलीन होत होतं. लांबवर सर्वत्र दिवे लुकलुकत होते. मदसांचे आवाज ऐकू येत होते, पण धर्मशाळेत कोणीही मोठ्यानं बोलत नव्हतं. कोपऱ्या कोपऱ्यात भिकारी बसून कुजबुजत होते. त्यांच्या सभोवती अंधार पसरला होता. त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या डोक्यात, त्यांच्या पुढ्यात सर्वत्र अंधकारच अंधकार होता. अंधाराशिवाय तिथे दुसरं काहीच दिसत नव्हतं. जणू हे जगच अंधारात गटांगळ्या खात आहे असा भास होत होता. अंधारातच वारं सळसळत होतं. अंधारातच थंडी दात खात होती. अंधारातच चिलट गुणगुणत होती आणि अंधारातच भोमक्याची मुलं जेवत होती.
एकदम त्या अंधारात बॅटऱ्या लखलखल्या, शिट्ट्या वाजल्या आणि बुटांचा खडखडाट झाला. क्षणभर ती धर्मशाळा थरथरली. सर्व भिकारी गर्भगळीत झाले. भोमक्याची पोरं भेदरून आपल्या आईच्या पदराआड दडली. धर्मशाळेत भेसूरता शिरली. हाच तो, एक जण ओरडला. सर्व बॅटऱ्यांचा चकचकाट भोमक्यावर स्थिर झाला. भोमक्या उठून उभा राहिला. त्याच्या खांद्याला त्याचा ताऱ्या लोंबत होता. त्याच्यावर 10-12 धिप्पाड माणसांनी झडप घातली आणि क्षणात त्याला ओढीत बाहेर काढलं. दुसऱ्याच क्षणी सर्वत्र शांतता पसरली. मेलेलं कुत्रं ओढल्याप्रमाणे त्यांनी भोमक्याला ओढीत चालविलं. त्यांची धडपड बारीक आवाजात ऐकू येत होती. तीही क्षणात बंद झाली. त्याची पोरं रडू लागली, सुंदरी रडू लागली आणि सर्व कोपऱ्यात दडलेले ते जीव बोलू लागले. त्याचवेळी भोमक्या प्रकाशात उभा होता. सर्व विजेचे दिवे जळत होते. मोठमोठे पोलीस अधिकारी बसले होते आणि भोमक्या पोलादी बेड्यांनी जखडला गेला होता. पहिले 2 दिवस रोज 2 दिडक्या दान देणारा दयाळू महात्मा एका खुर्चीवर बसला होता. भोमक्या खिन्न झाला. तो मनात म्हणू लागला, हाच तो दयाळू माणूस. यानंच मला 2 दिवस 2-2 पैसे दिले आणि तिसऱ्याच दिवशी लाथ देण्याची धमकी दिली. आता हा काय करणार आहे आपलं, त्याला काही कळत नव्हतं. सर्कल साहेब, हाच तो माणूस. हा त्या दिवशी सकाळी आला आणि संध्याकाळी दरोडा पडला. तो श्रीमंत करचला. ठीक, हा भिकाऱ्याच्या वेशातील दरोडेखोर आहे तर अटक करा याला. सर्कल साहेबानं हुकूम केला. भोमक्या कैदी झाला. आणि आता तो माझ्या शेजारी पडला होता. तो बोलत बोलत निजला. मी मात्र विचार करीत पडलो होतो. मी या भांडवली जगाकडून न्यायाची अपेक्षा मुळीच करीत नव्हतो. मला त्याचा अनुभव आला होता. मीही भयंकर आरोपाखाली कैदी झालो होतो. मी विचार करीत होतो तो भोमक्याचा आणि त्याच्या नावाचा. भोमक्या माणूस आहे, पण समाजात त्याचं स्थान काय? आणि मराठी भाषेत त्याच्या नावाचा अर्थ काय? कुठल्या भाषेतील नाव आहे हे? हे कशापासून उत्पन्न झालं? मला काहीच उलगडा होत नव्हता. बाहेर प्रचंड घंटा घणघणत होती. ऑल बेलची आरोळी दिली जात होती. जणू काय तासातासाला त्या क्रूर दहशतीची ती जाणीव करून दिली जात होती. मला झोप येत नव्हती. मला त्या नावाचा अर्थ लागेना. मी चिडलो. स्वतःचीच मला चीड आली. मी पुष्कळ मराठी पुस्तकं वाचली होती. बरेच शब्दकोश पाहिले होते. मग त्या नावाचा अर्थ काही लागत नव्हता. काही नाही. भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱ्यांच्या डोकीत भारतीय गुलामगिरीनं आणि दारिद्र्यानं घातलेला धोंडा म्हणजे हा भोमक्या. मी संतापून पुटपुटलो आणि घोंगडीत डोकं खुपसून हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.